आयुरा. निधीचा राग मात्र आतल्या आत उकळ्या फोडत होता. बेसुमार आलेल्या रागाला ती लगाम घालून आपटेबार फोडत होती, जेणेकरून स्वतःवर बॉम्ब फुटू नये म्हणून. इथून पुढे निधी, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय? तू मला सुनावते आहेस का? अधिराजने रागाने विचारलं. त्याच्या डोळ्यात खरंच राग उतरला होता. ती समोर असती तर त्याचे डोळे बघून नक्कीच घाबरली असती. त्याच्यासमोर निधीची एवढी बोलायची हिंमत झाली नसती. सॉरी सर, पण मी थोडी कन्फ्यूज होती म्हणून विचारलं. निधीने भोळेपणाचा आव आणला होता. त्याचा आवाज ऐकून ती घरी एवढ्या लांब होती तरीही ती घाबरली होती. तो काय समजतेस मला? तू भोळेपणाचा आव आणतेस ते मला कळत नाही आहे का? असं वाटतंय का तुला? अधिराजचा थंड पण तितकाच रागीट आवाज तिला 2 सेकंद थरथरून गेला. सर, खरंच. आता निधीचा खूप घाबरलेला आवाज आला. सर, माय फूट. आत्तापासून अधिराज बोलायचं. ह्या पुढे जर तू माझ्याशी ह्या भाषेत बोलायचा प्रयत्न जरी केलास ना, तर काय करेन माहीत नाही मला. माझी ही पहिली आणि शेवटची ताकीद आहे, कळलं? अधिराजने हे ओरडून विचारलं. हो हो. निधीला तो आपल्या जवळच राहून बोलतोय असं वाटू लागलं होतं. एवढी ती फोनमधल्या आवाजाने घाबरली होती. मी नीट तुझ्याशी प्रेमाने बोलायला फोन केला होता, पण तुला तर प्रेमाची भाषा समजतच नाही, अधिराज म्हणाला. उद्याला जॉबला यायचं म्हणजे यायचंच, नाहीतर तुझ्या घरी यायला मला वेळ लागणार नाही. निधीच्या डोळ्यातून एव्हाना गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. त्याचा आवाज मोठा नसला तरी तिला भीती देणारा होता. धमकी देत होता तो. निधी शांत ऐकत होती. निधी, माती खाल्ली का त्याला राग दाखवायला गेलीस? आपटी बार फोडता फोडता त्याने तर तुलाच आपटलं, तेही न धरता. ती विचारात हरवली होती. त्याच्या बोलण्यावर तिने काहीच बोलली नाही. निधी, ऐकतेस ना? त्याने खात्री केली. हां, हो हो, ऐकते. निधी भीतीने गडबडली होती. उगाच माझा मूड खराब केलास. आता काहीतरी कर माझ्यासाठी. अधिराज आता नॉर्मल होत म्हणाला. काय करू सर? निधीने न समजून विचारलं. ओ माय डार्लिंग निधी, ते पण मीच सांगू का? अधिराजने विचारलं. सर, मला कसं कळणार नेमकं काय केलं पाहिजे मी? निधी म्हणाली. गिव्ह मी अ फ्लाइंग किस फ्रॉम युअर मोबाईल. अधिराज थोडा कामुक आवाजात म्हणाला. तसं निधीला कळेना ह्या वाक्यावर कसं वागायचं. सर, निधी पुढे बोलतच होती की कॉल मी अधिराज निधी. अधिराजने मध्येच बोलला. सॉरी, तुम्ही माझे बॉस आहात, निधी म्हणाली. तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला मला खूप आवडतं, अधिराज म्हणाला. आता तिला मस्का मारत होता, पण आधी रागात बोलून झाला होता सगळा. प्लीज सर, मला नाही जमणार. निधी त्याला पुन्हा सर म्हणाली होती. निधी, तू प्रयत्न तर कर, अधिराज म्हणाला. ओके सर, निधी म्हणाला. नो, अधिराज, माझ्या मागून बोल. अधिराज. अधिराज आपलं स्वतःचं नाव बोलत होता आणि तिचं ट्युशन घेत होता. माझ्या मागून बोल म्हणे. काय एक नमुने. अधिराज. निधी अगदी हळू आवाजात म्हणाले, पण त्या आवाजाने मात्र अधिराज स्वर्गसुखात गेला होता. मंत्रमुग्ध होऊन तो पुढे बोलण्याची वाट बघू लागला. ती पुढे काहीच बोलत नाही बघून तोच बोलला. निधी, तुझ्या आवाजात वेगळीच जादू आहे. किती छान वाटलं मला, अधिराज खुश होऊन म्हणाला. पण मला हे नाही जमणार, निधी पुन्हा म्हणाली.
काय नाही जमणार? आदिराजचा चेहरा पुन्हा गंभीर झाला होता. तेच तुमचं नाव घ्यायला. तुम्हाला सर म्हणायची सवय झाली आहे ना मला, निधी म्हणाली. तसा आदिराज थोडा कठोर झाला. निधी, काय हे लहान मुलांसारखं मला हे नाही जमत, ते नाही जमत? मी सांगतोय ना, मग बोलायचं. मला तुझ्या तोंडून अजिबात सर ऐकायचं नाही. मला माझं नाव ऐकायचं आहे, हे पक्क, आदिराज म्हणाला. आता निधीला मात्र कुठेतरी डोकं आपटून घ्यायला मन केलं. प्लीज सर, तुम्ही जबरदस्ती करताय. असं जबरदस्ती करून प्रेम नाही मिळवता येत, निधी म्हणाली. ती वैतागली होती आदिराजला. त्याने स्वतःहून लवकर फोन ठेवावा असंच वाटत होतं तिला. ओके, मान्य. जबरदस्ती प्रेम नाही मिळवता येत, पण तू प्रयत्नच नाही केलेस तर कसं होणार प्रेम? तू सतत मला टाळत राहिलीस. मी बोलतोय ते फक्त तू दुर्लक्ष केलंस तर कसं जमणार आपलं प्रेम? मला तुला माझी राणी बनवून माझ्या महालात आणायचं आहे. तू म्हणालेस ना की नक्की काय नातं जोडायचं आहे? हे उत्तर आहे त्याचं. मगाशी तुझं कुत्सित बोलणं ऐकून मला राग आला, पण आता शांतपणे उत्तर देते, आदिराज म्हणाला, जसा काय निधीवर हा उपकारच करत होता. ओके. निधीला काय बोलायचं यावर कळत नव्हतं, म्हणून तिने ओके म्हणून दिलं. सगळं आलं लक्षात. आता बाबा ठेव फोन तू, असा त्याचा अर्थ होता. निधी, ओके काय? मी काय बोलतोय तिकडे तुझं लक्षच नाहीये, आदिराज म्हणाला. काय बोलू मी? मला काही सुचत नाही. निधीने आपला वैताग काढला शेवटी. काही बोल, मला आवडेल, आदिराज एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये म्हणाला. चला ठेवा आता फोन, निधी म्हणाली. मनातलं शेवटी ओठावर आलंच. ओके, ठेवतो, बाय, आदिराज म्हणाला. त्यालाही माहीत होतं त्याने खूपच ताणलं होतं हे संभाषण, म्हणून त्यानेही न वाढवता बाय बोलला. पण ठेवताना तो निधीला फ्लाइंग किस द्यायला विसरला नाही. जसा आदिराजने कॉल कट केला तसा निधीने कानाचा फोन काढून बेडवर जवळजवळ फेकलाच आणि तिथलीच उशी घेऊन त्यावर डोकं ठेवलं. तिला रडूच आलं. ज्याच्या कॉलची ती मनापासून वाट बघत होती त्याने अजून एक कॉल सोड एक मेसेजही स्वतःहून केला नव्हता. काल एवढं दोघांमध्ये झालं, पण साधी एक चौकशी करू वाटली नव्हती त्याला. समीरचा विचार येताच आधीच वाहणारे डोळे अजून वाहू लागले समीरच्या आठवणीने. का तुम्ही समजून घेत नाही समीर? आपण दोघांनी मिळून काही मार्ग काढायला हवा होता ना. तुम्ही मला एकटीला सोडलंय. ती स्वतःशीच पुटपुटली. तिला अजूनच रडू आले. आई जेवणाला बोलवायला आली तेव्हा ती फ्रेश होऊन बाहेर आली. सर्वांबरोबर जेवायला बसली. जेव्हापासून आयुष घरी आला होता आई बाबा खुश होते. आई तर सतत काहीतरी गुणगुणत असायची. तिच्या जुन्या काळच्या कविता सगळ्या. माधवीची सर्वात जास्त आवडती कविता एक होती. रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला सांग मला रे तुझा लळा. तिला ते कवितेतलं वर्णन फार आवडायचं. इंदिरा संत यांची ही कविता होती. माधवी आनंदी असली की ही कविता कायम गुणगुणत असे. आजही तिचं तेच चालू होतं. निधी तिचं ते गुणगुणणं ऐकून सुखावून गेली होती. तिने मुलांना माधवीच्या तोंडातल्या तोंडात गाणं म्हणणं आवडायचं. आई घरी आहे की नाही हे तिच्या ह्या कृतीने जास्त लक्षात राहायचं. माधवी नेहमी खुश असायचे. निधीने जेवण संपवलं आणि बेडरूममध्ये जायला वळली.
तसा आयुषही तिच्या मागून आला. आयुष दादा, काही काम आहे का? निधीने आयुषला विचारलं. हो, म्हणून आयुष निधीसोबत तिच्या रूममध्ये आला. बोल, काय झालं? निधीने विचारलं. हेच विचारायला आलोय मी, नेमकं काय झालंय तुला? तुझा चेहरा का असं दिसतोय? आयुषने विचारलं. कुठे काय, काहीच नाही. निधी नजर चोरत म्हणाली. निधी, माझ्याशी खोटंच बोलू शकत नाहीस तू, तुझे डोळेच बोलतात. आयुष एकदम आत्मविश्वासाने म्हणाले. तसं निधीच्या डोळ्यातील पाणी तरुळं लागलं. तिने ते पुसलं. आयुष दादा, समीर, सुगंधाचा भाऊ आणि मी एकमेकांवर प्रेम करतो. निधीने आयुषलाही सर्व सांगितलं. आयुष तर बॉसवर रागवलाच, पण समीरवरही रागवला. खिंड लढवायच्या अगोदरच त्याने पळ काढला. आयुष म्हणाला. त्याची फॅमिली आहे त्याच्यावर अवलंबून, म्हणून नाही त्याने रिस्क घेतली. आमचा बॉस खूप श्रीमंत आहे, त्यामुळे समीर त्याला टक्कर नाही देऊ शकत, असं म्हणाला तो. जर बॉसने मला उद्ध्वस्त केलं तर तुला सांभाळायलाही माझ्याकडे पैसा राहिलाच नाही, तर मी तुझी काय जबाबदारी घेणार, असं म्हणाला. निधीने हे आयुषला सांगितलं. ओके, मग तू काय म्हणालीस? आयुषने विचारलं. त्याला निधी नेमकं काय म्हणाली हे ऐकायचं होतं. काही नाही, मलाही ते पटलं. विचार केला, हे वर्ष निघून गेलं की मग बघू काय होईल ते. निधी म्हणाला. मूर्ख मुली, तू त्याला विश्वास द्यायला हवा होता ना, की काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत असेल म्हणून. तू भिकारी तर तुझ्यासाठीच झाला असता ना, मग त्याला तू वाऱ्यावरच कसं सोडलं असतंस? आयुषच्या बोलण्याने निधीला आपली चूक कळली. हो रे, मी मूर्खच आहे, मला हे सांगायला लक्षातच आलं नाही, निधी म्हणाली. नाही निधी, जिथे प्रेम पक्क असतं ना तिथे आपोआप शब्द बाहेर पडतात. त्याचं बोलणं तुला पटलं म्हणजे तू कमजोर पडलीस कुठेतरी, आयुष म्हणाला. दादा, तुमचं नातं कसं परत जोडलं? माझंही लवकर असंच होऊ दे ना, निधी आयुषला म्हणाली. माझ्या बाबतीत म्हणशील तर निधी, मी या बाबतीत खूप लकी आहे. सुगंधासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आहे. तिने कधीच माघार घेतली नाही. मी तर तडकाफडकी नाहीच सांगितलं होतं तिला, पण तिने चिकाटी सोडली नाही. ती माझ्यासमोर येत राहिली, मेसेज केले. तिने तुझ्यासारखा विचार केला असता तर कदाचित आम्ही आज पुन्हा एकत्र आलो नसतो, आयुष म्हणाला. मला कळलं मी काय केलं ते, निधी म्हणाले. आज कामावरून सुटल्यावर सुगंध इथे येणार आहे. तिच्यासाठी काहीतरी बनवून ठेव, पहिल्यांदाच येणार आहे. मला सरप्राईज द्यायचं होतं, पण सध्या तरी मला ते शक्य नाही, आयुष म्हणाला. ओके, मी काहीतरी बनवते तिच्यासाठी. तुला काय द्यायचं होतं सरप्राईज? निधीने विचारला. काही नाही, आयुषने निधीला काही सांगायचं टाळलं. आता सांग हा गप्पपणे, निधीने त्याला लूक देत सांगितलं. तिला एक घड्याळ घ्यायचं होतं, फुलं आणून तिचं फुलाने स्वागत करायचं होतं, आयुष थोडं इमॅजिन करत म्हणाला. ओहो, भारीच प्लॅनिंग आहे. बघू, मला जेवढं शक्य होईल तेवढं तर मी नक्कीच करेन, निधी म्हणाले. ओके, गाजरचा हलवा बनव, आयुषने सांगितलं. तिला आवडतो का? निधीने विचारलं. माहित नाही, पण मला वाटतं आवडेल तिला, आयुष म्हणाला. ओके, डन. मी खाली जाते थोड्या वेळाने आणि सर्व घेऊन येते, निधी म्हणाले. निधीने थोडा वेळ टाइमपास करून तयारी केली आणि बाजारात हलव्याला लागणारं सामान आणायला गेली.
तिला एक लेडीज घड्याळ पण बघायचं होतं. आयुषला तिने आणणार सांगितलं नसलं तरी ती घेऊन येणार होती. बाजारात गेल्या गेल्या आधी तिने घड्याळाच्या शोरूम मध्ये जायचं ठरवलं. 2-3 दुकानात शोधून तिने एक नाजूक नक्षीचं छान गोल्डन कलर असलेलं बेल्ट असलेलं लेडीज घड्याळ घेतलं. त्यानंतर गुलाबाची फुलं घेतली आणि त्यानंतर तिने गाजर, वेलची, खवा आणि दूध घेतलं. या सगळ्यात कधी वेळ निघून गेला होता कळलंही नव्हतं तिला. ती घरी यायला निघाली तशी एक बुगाटी येऊन तिच्या अगदी जवळ थांबली. कोण असेल गाडीत? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.